नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय, डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आपण बघितलो एरिया अंडर कर्व आपण फाइंड आउट करत असतो. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये करतो काय, एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो. इंटिग्रेशनचे दोन प्रकार, डेफिनेट आणि इनडेफिनेट. इनडेफिनेटमध्ये काय करतो, अँटी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एरिया अंडर कर्व फाइंड आउट करतो. त्याचंच ॲप्लिकेशन म्हणजे इलिप्स आणि लाईनमधला एरिया, त्याच्यानंतर सर्कल आणि लाईनमधला एरिया, दोन पॅराबोलामधला एरिया, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. तर त्याचाच कंटिन्युएशन आहे, डेफिनेट इंटिग्रेशनचाच कंटिन्युएशन आहे. काही गोष्टी, काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे. हे बेटा मला सांगा, एक्स ॲक्सिसला काय नाव आहे, एक्स ॲक्सिसचं नाव काय, एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. ए बेटा, एक्स ॲक्सिसचं नाव काय, हे 2 मधून पास होणारी लाईन जर ड्रॉ केली तर याचं नाव काय असणार आहे, याचं नाव काय असणार, बरोबर. या वाय ॲक्सिसचं नाव काय असणार आहे, एक्स इक्वल टू 0. ठीक आहे. 3 मधून पास होणारी लाईन, ही 3 मधून पास होणारी लाईन जी आहे ह्याचं नाव काय, एक्स इक्वल टू. ठीक आहे, हे एवढं माहिती पाहिजे. आता तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असणार आहे, बरोबर का, एक फंक्शन दिलेलं असणार आहे. हा असा एक फंक्शन दिलेला असणार आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एक फंक्शन दिलेलं असणार. एक्स ॲक्सिसवरची एक व्हॅल्यू लोअर लिमिट आणि वाय एक्स ॲक्सिसवरची दुसरी व्हॅल्यू बी हे दिलेली असणार. या कर्वचा खालचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. तर हा एरिया कसा फाइंड आउट करायचा, स्क्वेअर असणार, रेक्टँगल असतात, तर लेंथ इंटू ब्रेथ केलोस. पण या केसमध्ये काय करावं लागेल, एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटिग्रेशन करावं लागेल. तुला काय करावं लागेल, इंटिग्रेशन लोअर लिमिट टू अपर लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स, किंवा त्याला वाय लिहिलं तरी चालेल, वाय डी एक्सची. इथं डी एक्स आहे का डी वाय आहे का, डिफरन्स कुठला दिलेला आहे, एक्सचा डिफरन्स, एक्सचा आहे. x2 मायनस x1 केल्यावर dx आहे. आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, y. हॉरिझॉन्टल डिस्टन्स dx, डिफरन्स इन x अँड व्हर्टिकल डिस्टन्स इज y. ठीक आहे. तर या केसमध्ये असा फॉर्म्युला येईल. ठीक आहे. दुसरी केस बघूया. असा असेल तर तुमचा फंक्शन असा असेल तर या फंक्शनला म्हणायचं x इज इक्वल टू एफ ऑफ वाय. काय म्हणायचं याला, x इज इक्वल टू एफ ऑफ वाय. एक तर दिलं नाहीच एक्झाम्पल नाही, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय. आणि तुम्हाला हे दोन व्हॅल्यूज दिलेत, हा ए आहे, हा बी आहे. याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, हा एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, काय करावं लागेल, एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय, इथे ए आणि इथे बी लिखतो पाहिजे, हे आणि हे बी. ठीक आहे. ए टू बी काय लिहिणार, एक्स डी वाय, डिफरन्स कुठे आहे, वाय ऍक्सिस वरती. बी मायनस ए केल्यावर हा व्हर्टिकल डिस्टन्स मिळतो काय, हा चेंज इन वाय डी वाय, बरोबर का, चेंज इन वाय इनटू एक्स, बरोबर. हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय, एक्स. असं कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. हे नॉर्मल तर आपल्याला थोडा आयडिया आहे, बोर्ड्समध्ये आपण केले. आता फंक्शन असा जर असेल, हे बेटा, फंक्शन एक्स ऍक्सिसला एका ठिकाणी जर कट करत असेल, फंक्शन एक्स ऍक्सिसला कुठेतरी कट करत असेल, तर ह्याचा इक्वेशन तुम्हाला सांगतो कसा असतो. ह्याचा इक्वेशन फॉर एक्झाम्पल हे 2 कशी कट करायला, 2 कशी जर कट करायला लागलाय तर याचं इक्वेशन एक्स मायनस 2 मॉडमध्ये असतो. फंक्शन काय असतो, एफ ऑफ एक्स इज एक्स मायनस 2 मॉडमध्ये असा असतो. त्याचा अर्थ काय, 2 इज द क्रिटिकल पॉईंट, ह्याला इक्वेट टू 0 करायचं. हे बघा, हा कन्सेप्ट थोडासा नवीन आहे. एक्स मायनस 2 ला इक्वेट टू 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते, 2. हे एक्सची व्हॅल्यू 2, ह्याचा अर्थ काय आहे, हा क्रिटिकल पॉईंट आहे. क्रिटिकल पॉईंट म्हणजे काय, हा ग्राफ जो आहे तो पॉझिटिव्ह म्हणून एका क्वाड्रंटमधून दुसऱ्या क्वाड्रंटला काय व्हायला लागलंय, चेंज व्हायला लागलं. फर्स्ट पासून फोर्थ क्वाड्रंट, फर्स्ट पासून सेकंड, थर्ड, असं. आणि नॉर्मल याला सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह कसं करायचं, ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, इंटिग्रेशन. आता लिमिट्स या केसमध्ये जर दिले नसतील, फॉर एक्झाम्पल दिले असतील 1 to 3 असं दिलं असेल, बरोबर का, तर 1 to 3 लिमिट्स घ्यायची नाही, काय घ्यायचे, 1 to 2 घ्यायचं. 1 to 2 एक फंक्शन असणार आहे. आता मला सांगा, 2 पेक्षा कमी व्हॅल्यू घेतली, 2 पेक्षा जर कमी व्हॅल्यू घेतली एक्सची, तर हा पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह आहे, बरोबर का. तर याला मायनसने मल्टिप्लाय करायचं, एक्स मायनस 2 ला मायनसने मल्टिप्लाय करायचं, एक्स मायनस 2 ला मायनसने मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस एक्स होत आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ
2 to 3 लिमिट काय असणार आहे 2 to 3 एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त टाकली तर हा टर्म पॉझिटिव्ह येणार आहे. तर तो ॲज इट इज ठेवायचा. पॉझिटिव्ह येत असेल तर ॲज इट इज ठेवायचा. 2 पेक्षा कमी टाकलं हे निगेटिव्ह येत आहे. निगेटिव्ह येतात तर ह्याला मायनसने मल्टिप्लाय करून फंक्शन द्यायचं dx. असं इंटिग्रेट करायचं. बरोबर का? मॉडमधले क्वेश्चन आहेत हे बेटा. मॉडमधले क्वेश्चन 24 ला पण आहे, 25 ला पण आहे. ठीक आहे? हे सॉल्व्ह तुम्हाला या पद्धतीने करायचे. हे बेटा एका स्ट्रेट लाईन काय झालं? एक स्ट्रेट लाईन आहे. हे बेटा या स्ट्रेट लाईनचा खालचा एरिया फाइंड आउट करायचा. कसा फाइंड आउट करणार? स्ट्रेट लाईनचा खालचा एरिया एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि स्ट्रेट लाईन. आणि ही जी लाईन आहे हे एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला कुठेतरी कट करायचं. एक्स ऍक्सिसला जिथे कट करते एक्स इंटरसेक्ट आहे, हे वाय इंटरसेक्ट आहे. याचं इक्वेशन दिलं असेल हे बेटा ऐकणार आहे का? नसेल तर हो दे जाऊ काय. तर या स्ट्रेट लाईनचा खालचा एरिया कसा फाइंड आउट करणार? कसं फाइंड आउट करणार सांग? ट्रायंगल आहे ना, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स 1/2 बेस इंटू हाईट करायचं. ठीक आहे. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करणार? एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करण्यासाठी वायची व्हॅल्यू 0 टाकायची. एक्स इंटरसेप्ट मिळेल. वाय इंटरसेप्ट कसा मिळणार? एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. एक नॉर्मल सर्कल जो असतो या सर्कलचा सेंटर जर ओरिजिन पाशी असेल 0 0 पाशी तर या सर्कलचा इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर असं असतं. बरोबर. सर्कलचा सेंटर ओरिजिनवरती असेल तर सर्कलचा इक्वेशन असं असतं. त्या सर्कलचा सेंटर ओरिजिनवरती नसेल, रॅन्डम पोझिशनला जर असेल, एच कॉमा केला जर असेल, ठीक आहे, या पॉईंट पाशी जर सर्कलचा सेंटर असेल तर या सर्कलचा इक्वेशन एक्स मायनस एच चा स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर असं येतं. ठीक. फॉर एक्झाम्पल या सर्कलचं इक्वेशन असं दिलेलं, एच ची व्हॅल्यू सांगा म्हणजे सेंटरचे कोऑर्डिनेट्स, हे जे सेंटरचे कोऑर्डिनेट्स आहेत ते सांगा. काय असणार आहे? ठीक. त्याच्यानंतर ना पॅराबोला. हे बेटा ही वाय ऍक्सिसला पार्ट करणारा असा जर पॅराबोला असेल, वाय ऍक्सिस पाशी पार्ट करणारा, बरोबर, सी शेपचा, सी किंवा इन्व्हर्टेड सी शेपचा जर असा पॅराबोला असेल, याचा इक्वेशन असतो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. काय असतो? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. राईट हँड साईडला असेल तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. लेफ्ट साईडला असेल तर असा असेल तर त्याचा असतो वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ax. बरोबर. यू शेपचा असेल तर यू शेपचा असेल तर याचा असतो इक्वेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. ह्याला बी म्हणा, ए म्हणा, काय पण म्हणा. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये बी म्हणले, बऱ्याच ठिकाणी ए म्हणले. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4b आणि हेच डिनॉमिनेटरला असेल, खालच्या बाजूला असेल तर इन्व्हर्टेड यू शेपचा असेल तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4b मायनस 4b. ठीक आहे. आता या पॅराबोलामध्ये काही गोष्टी माहिती असायला पाहिजे. हा पॅराबोला आहे, इथे एक फोकस असतो, त्या फोकसमधून पास होणारी ही जी व्हर्टिकल लाईन हे ह्याची जी लेंथ असते ह्याला म्हणायचं लेटस रेक्टम. याला काय म्हणायचं? लेटस रेक्टम. लेटस रेक्टम. आणि हा जो इक्वेशन आहे की नाही वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax त्यातला 4a लेटस रेक्टम असतो. लेटस रेक्टम काय असतो? 4. एक चुकीचा दिलं बघा, करेक्शन सांगितलं. त्याच्यानंतर ना एक इलिप्स, एका इलिप्सचा इक्वेशन असा असतो एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. बरोबर. ए बेटा एक आहे सेमी मेजर ऍक्सिस आहे, बरोबर का? एक आहे सेमी मेजर ऍक्सिस. या पॉईंटचे कोऑर्डिनेट a, 0. हा डिस्टन्सला ए म्हणायचं. सेमी मायनर ऍक्सिसला बी म्हणायचं. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0, ठीक आहे. हे इक्वेशन लागायचे आहेत आपल्याला. कारण का मी सगळे इक्वेशन का बरं सांगायला लागलो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा प्रश्न विचारतील, हा एक इलिप्स आहे
आणि ही अशी एक लाईन आहे म्हणून सांगतात. हा एरिया फाइंड आउट करायला सांगतात. मग काय करायचंय? ह्याच्या कर्वमधून ह्याच्यातून ह्याचा फंक्शन सबस्ट्रॅक्ट करायचा. असं काहीतरी असणार आहे. फॉर एक्झाम्पल असा इलिप्स असणार आहे आणि अशी लाईन असणार आहे. ठीक आहे. हे एक्स ॲक्सिस आणि ह्याच्या खालचा एरिया असा कॅल्क्युलेट करायला सांगतात. ठीक आहे. दोन्हीचे फंक्शन आपल्याला लागतात. बरोबर. ह्याचा इक्वेशन, इलिप्सचा इक्वेशन लागतो, लाईनचा इक्वेशन लागतो. प्रॉब्लेम मी आल्यावर तुम्हाला सांगतो. दोघांचं इक्वेशन आपल्याला लागणार आहे. म्हणून इक्वेशन सगळे माहिती असेल. त्याच्यानंतर ना साइन इक्वेशन, बेटा y इज इक्वल टू साइन एक्स जो असतो, y इज इक्वल टू साइन एक्स, याला रिप्रेझेंट करणारा कर्व असा असतो. ठीक आहे, असा असतो. आणि y इज इक्वल टू कॉस एक्स ला रिप्रेझेंट करणारा जो कर्व आहे, y इज इक्वल टू कॉस एक्स याला रिप्रेझेंट करणारा कर्व जो आहे तो असा असतो. याच्यामध्ये पण ट्रिक आहे. 0 टू π/2 ह्याच्यामधला म्हणजे लोअर लिमिट 0 आहे, अपर लिमिट π/2 असं जर असेल ऑफ साइन एक्स dx, याचा एरिया जर तुम्हाला विचारला, एरिया अंडर कर्व जर विचारला ऑफ दिस फंक्शन, तर डायरेक्टली याचा आन्सर येते 1. त्याचं काय 1 युनिट. त्याच्यानंतर ना पाय पर्यंत असेल तर ते येते 2 युनिट. पाय पर्यंत येत असेल तर 2 युनिट. त्याच्यानंतर ना 3π/2 येत असेल तर ते 3 असते. बरोबर का? आणि 2π जर असेल इकडे, 2π जर असेल तर ते असते 4. ठीक आहे. 4. त्याचे शॉर्टकट्स येतात. आणि मॉड्युलस म्हणजे काय असतो बघा, मॉड्युलस म्हणजे मॉड्युलसचा ग्राफ जो आहे तो असा असतो. मॉड ऑफ एक्स लिहिलेलं असतं की नाही, वाय इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. बघा, फॉर एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू पण 1. हा पण एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 2, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 3. आणि निगेटिव्हसाठी पण तसंच आहे. एक्सची व्हॅल्यू -3 असताना वायची व्हॅल्यू 3 असणार आहे. बरोबर. मॉडच्या बाहेर आल्यानंतर ना ते पॉझिटिव्ह होतं. बरोबर. असं असणार. मॉडचं कर्व असं असतं. सगळे मी क्वेश्चन सॉल्व्ह केलं बघा. एरिया बिटवीन कर्व्स याच्यावरती क्वेश्चन आहे. त्यातला पहिला, एरिया बिटवीन 2 कर्व्स. 2 कर्व मधला एरिया जर फाइंड आउट करायला सांगितलं. हा एक कर्व आहे. ह्याचा इक्वेशन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि हा एक कर्व आहे याचा. त्याचा इक्वेशन आहे y इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर दोघांच्या मधला एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, अशा टाईपचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स नाही, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. वरचा कर्व कुठला आहे, एफ ऑफ एक्स, मायनस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स. याला जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता, या कर्वच्या खालचा एरिया मिळतो. हा पूर्ण एरिया मिळतो. या कर्वच्या खालचा पूर्ण एरिया मिळतो. आणि या फंक्शनला जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता या लिमिटमध्ये ए टू बी, हा ए आहे, हा बी आहे. जेव्हा करता या फंक्शनला जेव्हा इंटिग्रेट करता ह्याच्या खालचा एरिया मिळतो. हा टोटल एरिया मधून याच्या खालचा एरिया सबस्ट्रॅक्ट केला तर हा एरिया मिळतो. ठीक आहे. पॅराबोला आणि लाईन मधला इक्वेशन फाइंड आउट करायला सांगतो. बरोबर. हा असा पॅराबोला असतो, लाईन असतो. बरोबर. ह्याचे इक्वेशन, लाईनचे इक्वेशन 2 पद्धतीचे असतात. y इज इक्वल टू mx आणि y इज इक्वल टू mx प्लस c. ह्याच्यासाठी एक वेगळा शॉर्टकट आहे, ह्याच्यासाठी एक वेगळा शॉर्टकट. बरोबर. आणि पॅराबोलाचं इक्वेशन कसं असणार आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. तर यांच्यामध्ये ट्रॅप झालेला एरिया याचा फॉर्म्युला आहे, शॉर्टकट फॉर्म्युला. मी पुढे सांगतो, इथे पुढे खाली आहे. ट्रेडिशनल पद्धतीने कसं करायचं आहे, या फंक्शनचा एरिया अंडर कर्व ह्या लिमिट्समध्ये बरोबर मायनस या ट्रायंगलचा एरिया सबस्ट्रॅक्ट करायचा. पण मोस्टली तर शॉर्टकटने सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. 2 पॅराबोला मधला एरिया जो आहे, हे बेटा ह्याचा डायरेक्टली शॉर्टकट इथे लिहिलंय बघा. 2 पॅराबोला, एक पॅराबोला असा आहे आणि एक पॅराबोला असा आहे. बरोबर. या पॅराबोलाला काय म्हणायचं, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. या पॅराबोलाला काय म्हणायचं, याला म्हणायचं x स्क्वेअर इज इक्वल टू 4by म्हणायचं. ठीक आहे. तर यांच्या दोघांमध्ये ट्रॅप झालेला हा जो एरिया आहे त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला काय बघा. त्याचा फॉर्म्युला आहे हा 4a इंटू 4b. इथले डायरेक्टली व्हॅल्यूज घ्यायचे इक्वेशन होता. इथला 4a घ्यायचा, इथला 4b घ्यायचा, डिवायडेड बाय 3 आहे ना. 4a इंटू 4b डिवायडेड बाय 3 हा फॉर्म्युला, हा शॉर्टकट आहे.
त्याच्यानंतर ना हे बेटा एक पॅराबोला आणि एक स्ट्रेट लाईन, आणि ती लाईन कशी एकतर उभी आहे नाही तर आडवी आहे. असं जर असेल नाही, एरिया बिटवीन पॅराबोला आणि लेटस रेक्टम म्हटलं. हे बेटा हा पॅराबोला आहे आणि हा असतो लेटस रेक्टम, त्याच्या फोकसमधून पास होणारी लाईन. लेटस रेक्टम आणि पॅराबोला यांच्यातला एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे 8a² 3. हा ए कुठून आला? हे बेटा ए कुठून आला? हे y² = 4ax असतो, बरोबर का? आणि हे काय असणार आहे? x = a असणार आहे, बरोबर. x a असतो, हा लेटेस्ट रेक्टमचा पॉईंट असतो, बरोबर, तो ए आहे. पॅराबोला असा असेल तर, पॅराबोला असा असेल तर ह्याचं इक्वेशन फॉर एक्झाम्पल x² = 4by असं जर असेल तर त्याच्यासाठी एरिया काय असणार आहे? एच्या जागी बी असणार आहे फक्त, बरोबर. 8b² 3 असतो. हे लेटेस्ट रेक्टम आणि पॅराबोला मधला एरिया. आता पॅराबोला आणि लाईन यांच्यातला एरिया, पॅराबोला आणि लाईन मधला एरिया हा असा एक पॅराबोला आहे, त्याचं इक्वेशन आहे y² = 4ax आणि या लाईनचा इक्वेशन आहे y = mx. म्हणजे काय, सेंटरमधून पास होते, ओरिजिन मधून पास होते, y = mx. असं जर असेल तर हा जो दोघांमध्ये ट्रॅप झालेला एरिया आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तोच फॉर्म्युला आहे 8a³ 3m³ आहे, बरोबर. 8a³ 3m³. एम का आहे? या लाईनचा स्लोप आहे. हे बेटा कर्व यू शेपचा असेल तर इथं फक्त काय येईल? हे जे बी असतंय हे बी इकडे येणार आहे, ठीक आहे. आणि इथे डिवायडेड बाय एम क्यूब होते, इथं मल्टिप्लाइड बाय एम क्यूब, बरोबर. इथे स्लोपने डिवाइड करायचं आहे, इथे स्लोपने मल्टिप्लाय करायचं. या दोघातलं हे डिफरन्स, या दोघातला हा डिफरन्स आहे. हे पाठवलेलं आहेच पीडीएफ तुम्हाला. हे बेटा हा इलिप्सचा एरिया पण विचारतात कधी कधी. इलिप्सचा 2 क्वाड्रंट मधला एरिया, इलिप्सचा एका क्वाड्रंट मधला एरिया, पूर्ण इलिप्सचा एरिया एवढा असतो, पाय ए बी इतका असतो, पाय टाइम्स ए इंटू बी इतका असतो. तर सर्कलमध्ये आणि लाईनमध्ये ट्रॅप झालेला जो एरिया आहे त्याचा हा शॉर्टकट. सर्कलचा इक्वेशन x² + y² = a². हा रेडियस असतो, x² + y² = r², बरोबर. आणि x + y = a, लाईनचं इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे ना, अशा फॉर्ममध्ये लिहायला लागेल. ax + by + c = 0 लिहितो म्हणे, त्या c ला फक्त राईट हँड साईडला पाठवायचं, अशा फॉर्ममध्ये लिहायचं, ठीक आहे. तर a² / 4 π - 2 असं लिहायचं. एरिया ऑफ रिजन एनक्लोज बिटवीन इलिप्स आणि काय, इलिप्स आणि लाईन, इलिप्स आणि लाईन, इलिप्स आणि लाईन मधला हे इलिप्सचा इक्वेशन आहे, हे लाईनचा इक्वेशन, बरोबर. एक्सचा या लाईनचा एक्स इंटरसेप्ट ए आहे, वाय इंटरसेप्ट बी, बरोबर. आणि ह्याचा मेजर एक्सिस पण एच आहे, ह्याचा मेजर एक्सिस पण एच आहे, ह्याचा मायनर एक्सिस पण एच आहे. तर दोघांचे ए आणि बी सेमच असणार आहे, बरोबर. तर ए इंटू बी π - 2/4 असं करायचं. सर्कल आणि लाईन मधला, हे बेटा सर्कल आणि लाईन मधला एरिया जो आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला बघा, π/6a². काय आहे? π/6a². ए म्हणजे काय? रेडियस आहे. ए म्हणजे काय आहे? रेडियस. π/6a². हा तुम्हाला म्हणलो बघा मी, 0 to π/2 sin x dx चा एरिया किती असतो? पाय पर्यंतचा किती असतो? 2, बघा. 3π/2 पर्यंत किती असतो? 3 आणि 2π पर्यंत किती असतो? sin x साठी पण तेच, cos x साठी पण तेच. क्वेश्चन घेतले का? काही 25 चे क्वेश्चन सुरुवातीला घेतो मी आणि मग तुम्हाला ते पीडीएफ मध्ये डेफिनेट इंटिग्रेशनचे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशनचे पीवायक्यूज बघू. एरिया विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. पहिलाच प्रश्न मॉडचा बघा. द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y = x - 2 बिटवीन x = 1 x = 3.
आता हे x-2 म्हणजे पहिल्यांदा बघा, हे कर्व काढायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो x-2 ला इक्वेट टू 0 करायचं. तर क्रिटिकल पॉइंट काय आहे ते सांगा. x इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे 2 पाशी तो फंक्शन जो आहे तो ब्रेक व्हायला लागेल. बरोबर का? म्हणजे कट करायला लागलाय. कुठल्यातरी कोऑर्डिनेट ॲक्सिसला कट करायला लागलाय. आणि कुठून हे 1 2 3 आहे. बरोबर का? 1 2 3 आहे. म्हणजे अशी असेल कदाचित. अशी असेल कदाचित. लाईन असेल, कर्व असेल, व्हॉटएव्हर. तर आपल्याला काय करायचं आहे? हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एरिया कॅल्क्युलेट, हा एरिया प्लस हा एरिया. तर 2 पार्ट्समध्ये एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल ना. एरिया ऑफ 1 टू 2, 1 टू 2. फंक्शन काय लिहिणार? हे बेटा 2 पेक्षा कमी व्हॅल्यू, 2 पेक्षा कमी व्हॅल्यू जर एक्सच्या ठिकाणी टाकली तर हे पॉझिटिव्ह राहतं का निगेटिव्ह? निगेटिव्ह होत आहे. बरोबर, निगेटिव्ह होत आहे. याचा अर्थ काय? हा जो एक्सप्रेशनला आहे ह्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं. मायनसने मल्टिप्लाय केल्यावर 2 मायनस एक्स होतं. काय होतं? 2 मायनस एक्स होतं. प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 टू 3. लिमिट काय? 2 टू 3. आणि एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त जर टाकली, ह्याच्या पुढची कुठली पण एक्सची व्हॅल्यू टाकली तुम्ही, तर हा फंक्शन पॉझिटिव्ह राहायला लागला. ॲज इट इज राहील. ॲज इट इज देतो. एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 dx. एक पण dx. याला इंटिग्रेट करायचं. हे बघा, असं इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट केल्यानंतर ना, बेटा ह्याचं इंटिग्रेशन काय? 2 चा इंटिग्रेशन 2x, x चा इंटिग्रेशन x²/2. बरोबर का? इंटिग्रेट करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आणि आन्सर मिळेल. येते का लक्षात? आन्सर किती आलं? 1 युनिट सर्व. सॉल्व्ह करावं लागेल ना, सॉल्व्ह करावं लागेल. एकदम फास्ट सॉल्व्ह करावं लागेल. 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा. काय पण. पुढचा क्वेश्चन बघा. एरिया बाउंडेड बाय द कर्व. एरिया बाउंडेड बाय द कर्व y is equal to 4x minus x square and x axis in square units. एरिया विचारलंय. हा एक कर्व आहे आणि x axis and x axis. आता लिमिटच दिलेलं नाही. एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. लोअर लिमिट अप्पर लिमिट दिलेलंच नाही. तर करायचं काय? तर बेटा एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असतो? मी सुरुवातीला सांगितलं बघा तुम्हाला. एक्स ॲक्सिसचं नाव काय? या एक्स ॲक्सिसवरती y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणून ह्याचं नाव काय आहे? या एक्स ॲक्सिसचं नाव काय आहे? y इक्वल टू 0. एक्स ॲक्सिस म्हणजे y इक्वल टू 0. या y ची व्हॅल्यू इथे 0 टाकायची. ठीक आहे. तर x चे 2 व्हॅल्यूज मिळतात बघा. याला कसं लिहू? x कॉमन काढतो आणि हा 4 मायनस x. ठीक आहे. इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू 4. ही व्हॅल्यूज आले लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 4. ठीक आहे. लोअर लिमिट अप्पर लिमिट आपल्याला मिळेल. याला फक्त इंटिग्रेट करायचं. काय करायचं? याला इंटिग्रेट करायचं. याला इंटिग्रेट करा, dx ला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळते आपल्याला. फंक्शन तर होतं आपल्याकडे, इक्वेशन तर होतं. ज्याला इंटिग्रेट करायचं ते तर आपल्याकडे होते. पण आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन पाहिजे. बरोबर, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पाहिजे. व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. नाहीतर ते व्हेरिएबलच्या टर्म्समध्येच आपल्याला इंटिग्रेशन भेटेल. एरिया कॅल्क्युलेट करायचं असेल तर लोअर लिमिट अप्पर लिमिट माहिती पाहिजे. माहिती करण्यासाठी काय करावं लागलं? या फंक्शन, या कर्वमध्ये आणि या लाईन मधला अँगल, या दोघातला आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. एक्स ॲक्सिस आणि हा काहीतरी फंक्शन आहे. बरोबर का? असं काहीतरी फंक्शन आहे. फंक्शन आणि एक्स ॲक्सिस यांच्यातला एरिया फाइंड आउट करायचा. दिलेलं नव्हतं काय? की ए ची व्हॅल्यू आणि या बी ची व्हॅल्यू माहिती नव्हती. हे फाइंड आउट केलं होतं. बरोबर, वाय ची व्हॅल्यू 0 टाकायची. मग हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळतो आपल्याला. द एरिया बाउंडेड बाय द कर्व x इज इक्वल टू 2 मायनस y मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू अँड y ॲक्सिस. सेम क्वेश्चन आहे बघा, अपोजिट आहे, उलटा क्वेश्चन आहे. इथं y इज इक्वल टू समथिंग दिलं होतं, इथं x इज इक्वल टू समथिंग दिलं आणि इथं x ॲक्सिस म्हणलं होतं, इथं y ॲक्सिस म्हटलेलं. करायचं काय? एक्झॅक्टली उलटं करायचं. y ॲक्सिसचं इक्वेशन काय असतो? x इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू इथे 0 टाकायची. y चे 2 व्हॅल्यूज मिळतात. बरोबर का? y चे 2 व्हॅल्यूज मिळतात. तेच तुमचा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असतो. इंटिग्रेट करायचं. याला इंटिग्रेट करायचं. बघा, इंटिग्रेट करायचं. आन्सर मिळते तुम्हाला. सॉल्व्ह केल्यावर 9/2 स्क्वेअर युनिट्स मी येते लक्षात. द रेशो ऑफ एरियाज बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू cos x अँड y इज इक्वल टू cos 2x. बेटा हा क्वेश्चन चुकला होता बघा.
पहिल्या शिफ्टला आलेला क्वेश्चन हा चुकला होता बघा. ठीक आहे, नो ऑप्शन इज करेक्ट. तर हे सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. आणि साइन एक्स कॉस एक्सला आपली शॉर्टकट यूज करायची आपली. काय शॉर्टकट आहे? फंक्शन जर तुम्हाला y इज इक्वल टू कॉस एक्स दिला असेल, कॉस एक्स जर दिला असेल, त्याची लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काय? 0 टू पाय बाय 3 आहे. बरोबर. 0 टू पाय साठी काय आहे? पाय बाय 2 साठी काय आहे? 1 आहे. आन्सर काय 1 आहे. 0 टू पाय साठी काय आहे? 2 आहे. 0 टू 3 पाय बाय 2 साठी काय आहे? 3 आहे. 0 टू 2 पाय साठी काय आहे? 4 आहे. ठीक आहे. या प्रोपोर्शन मध्ये जर असेल, हे बेटा पाय बाय 3 साठी कॅल्क्युलेट करू शकता का? हे बघा 0 साठी 1 आहे. 0 साठी 1 आहे. पाय बाय 2 साठी सॉरी पाय बाय 2 साठी काय आहे? पाय बाय 2 साठी 1 आहे. तर पाय बाय 3 साठी कॅल्क्युलेट करू शकता का? क्रॉस मल्टिप्लाय करा. येते का? दिस डिवायडेड बाय दिस, तर दिस डिवायडेड बाय व्हॉट असं काय बघा. पाय बाय 2 डिवायडेड बाय 1 बरोबर, डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू पाय बाय 3 क्वेश्चन मार्क. एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं. एक्स फाइंड आउट करायचं. हा एक्स इकडे गेला तर काय होतो? हा पाय पाय कॅन्सल होईल. 2/3 काय येतो? एक्सची व्हॅल्यू काय येते? 2/. तर हा 2/3 आला बरोबर का? ह्याचा एरिया किती येतो? 2/3 युनिट्स येतो. ह्याचा एरिया काय येतो? त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करावी. हे कॉस 2x नसायला पाहिजे होतं. सॉल्व्ह होत नाही ते. चुकीचं दिली. आणि ऑप्शन बरोबर पण मॅच होईल. मे बी की साइन एक्स असायला पाहिलं होतं. काहीतरी असायला पाहिलं होतं दुसरं काही. ठीक आहे, मग सॉल्व्ह झालं असतं. चुकलंच होतं क्वेश्चन. हे बेटा पॅराबोला आणि लाईनसाठी हे पीडीएफ मधनं शिकवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये शॉर्टकट्स पण आहे. हे बेटा हा पॅराबोला आणि लेटस्ट रेक्टम ह्याच्यातला एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी शॉर्टकट काय? 8/3 ए क्यूब आहे. काय आहे? 8/3 ए क्यूब. हा ए स्क्वेअर. आणि ए स्क्वेअर डिवायडेड बाय एम क्यूब होता बघा फॉर्म्युला. ते लाईन मध्ये होता बरोबर का? पॅराबोला आणि लाईन मधला एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तो फॉर्म्युला होता. बरोबर का? एम क्यूब. इथं एम ची व्हॅल्यू काय टाकायची? नॉट डिफाईन्ड असते बरोबर, म्हणून इथं एम टाकायचं. म्हणून हा फॉर्म्युला असा आहे. म्हणजे असेच 3-4 फॉर्म्युले तुम्हाला दिसतील. 8/3 ए क्यूब दिसतं का? लेटस्ट रेक्टम आणि पॅराबोला मधला एरिया कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. क्वेश्चन बघा. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय पॅराबोला अँड इट्स लेटस्ट रेक्टम. हे बेटा हे कोणाची व्हॅल्यू असते? y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असतो बरोबर का? 4a ची व्हॅल्यू असते. तर a ची व्हॅल्यू काय असणार आहे? 4 असणार आहे. या फॉर्म्युला टाकायचं. 8/3 a स्क्वेअर बरोबर. 8/3 a स्क्वेअर केल्यानंतर ना आपल्याला आन्सर परत बघा. हे y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असतो. 4a बरोबर 8 ला इक्वेट केलं तर a ची व्हॅल्यू काय येते? 2. त्या फॉर्म्युला टाकायचं. 8/3 a स्क्वेअर टाकायचं. आन्सर मी दोन पॅराबोलास हे बेटा दोन पॅराबोलास जर इंटरसेक्ट होत असतील, हा y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax आणि हा x स्क्वेअर इज इक्वल टू 4by असा हे जे दोन पॅराबोलाज असतील तर त्यांच्यातला एरिया जो आहे, दोघांच्या इंटरसेक्शन मधला जो एरिया आहे त्याचा फॉर्म्युला काय? 4a इंटू 4b डिवायडेड बाय 3 बरोबर का? 4a इंटू 4b डिवायडेड बाय 3. इथनं डायरेक्टली 4a घ्यायचं, इथनं 4b घ्यायचं आणि डिवायडेड बाय 3 करायचं. क्वेश्चन मध्ये दाखवतो. फॉर एक्झाम्पल असे दोन इक्वेशन दिलेत बरोबर का? हा 9 म्हणजेच 4a असतो हा. ते कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. 9 इंटू 8 डिवायडेड बाय 3 करायचं. 9 इंटू 8 डिवायडेड बाय 3 करायचं. 9 इंटू 8 किती येते? 72 डिवायडेड बाय 3. हे बघा y स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग, x स्क्वेअर इज इक्वल टू समथिंग. हे दोन पॅराबोला मधला एरिया कॅल्क्युलेट करायचा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 8 8 दा 64. 64 डिवायडेड बाय 3 बरोबर. हे 4a असतो, 4b असतो. 4a इंटू 4b डिवायडेड बाय 3 असा फॉर्म्युला. ठीक आहे पण बघा 4a इंटू 4b 5 5 जा 25 डिवायडेड बाय 3. 25 डिवायडेड बाय 3 आन्सर. त्याच्यानंतर साइन एक्स कॉस एक्स साठी काय होतं? 0 टू पाय बाय 2 असेल तर एरिया 1 युनिट असतो. 0 टू पाय असेल तर एरिया 2 युनिट असतो. 0 टू 3 पाय बाय 2 असेल तर एरिया 3 युनिट असतो. आणि 2 पाय साठी काय असतो? 4 युनिट असतो. क्वेश्चन विचारली घेता. y इज इक्वल टू कॉस एक्स आणि x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू पाय बरोबर ना? म्हणजे हे बेटा पॅराबोलाचा ह्याचा हे बघा ह्याचा इक्वेशन ह्याचा कर्व कसा असणार आहे? y इज इक्वल टू कॉस एक्स इथनं स्टार्ट होतो बरोबर का? x इज इक्वल टू 0. हे बेटा या व्हर्टिकल लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा x कोऑर्डिनेट 0 आहे. याचं नाव काय आहे? x इज इक्वल टू 0.
आणि हे x इज इक्वल टू पाय, हे पाय बाय 2 असतो, हे पाय असतो, बरोबर. हे पाय, x इज इक्वल टू पाय. हा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा. सांगा बघू किती असणार एरिया. पाय बाय 2 पर्यंत किती असतो 1 आणि पाय पर्यंत किती असतो 2 असतो, बरोबर का. डायरेक्टली 2 युनिट्स. हे बेटा, एरिया बिटवीन पॅराबोला अँड लाईन, हे लाईनचा प्रकार काय बघा. y इज इक्वल टू mx आहे फक्त, प्लस c नाही आहे, म्हणजे ओरिजिन मधून पास होती लाईन. लाईन कुठून पास होते ओरिजिन, ओरिजिन मधून पास होणारी लाईन आणि पॅराबोला यांच्यामधला जो एरिया आहे तो कसा फाइंड आउट करायचा. 8/3 वरती होता बघा, 8/3 a स्क्वेअर लेटेस्ट रेक्टमसाठी होता का, इथे फक्त m क्यूबने डिवाइड करायचं, बरोबर. m क्यूबने डिवाइड करायचं. हा फॉर्म्युला तिथं यूज केला तरी चालेल, पण फक्त ते m का आहे नॉट डिफाइंड आहे, बरोबर. तर 8/3 a स्क्वेअर डिवाइडेड बाय m क्यूब आणि ए बेटा की y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असेल तर असा फॉर्म्युला आहे, आणि x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay जर असेल, म्हणजे तुमचा पॅराबोला u किंवा इन्व्हर्टेड u शेपचा जर असेल तर त्याचा फॉर्म्युला काय 8/3 a स्क्वेअर इंटू m क्यूब करायचं, इंटू m क्यूब करायचं. इथं डिवाइडेड बाय m क्यूब केलो, इथं इंटू m क्यूब करायचं. हे बघा, हा पॅराबोला दिला, हे लाईन दिली, बरोबर. हे पॅराबोला, हे लाईन आहे. 4a ची व्हॅल्यू 9 आहे, तर a ची व्हॅल्यू काय असणार आहे. 4a ची व्हॅल्यू 9, तर a ची व्हॅल्यू 9/4 असणार आहे, बरोबर का. आणि y इज इक्वल टू mx, m ची व्हॅल्यू काय आहे 3. a आणि m लावायचं फक्त आपल्याला. 8/3 a स्क्वेअर बाय m क्यूब करायचं, बरोबर. y स्क्वेअरच्या टर्म मध्ये म्हणजे c किंवा इन्व्हर्टेड c शेपचा जर असेल तर फॉर्म्युला काय 8/3 a स्क्वेअर डिवाइडेड बाय m क्यूब आहे, बरोबर का. इन्व्हर्टेड u आणि इन्व्हर्टेड u साठी काय आहे m फक्त न्यूमरेटरला, बरोबर. ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं. फक्त तुम्हाला a लागायचा आहे, 4a वरनं a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि इथनं m घ्यायचा. त्याच्यानंतर ना ए बेटा, आता लाईन ओरिजिन मधून जर पास होत नसेल, y इज इक्वल टू mx प्लस c, काय ओरिजिन मधून पास होत नाही काही. लाईन तशी असते, हे बघा, हे x ऍक्सिस, हे y ऍक्सिस, हे y इज इक्वल टू mx प्लस c असते. mx प्लस c काय असतो, y इंटरसेप्ट असतो. c काय असतो, y इंटरसेप्ट असतो. याचा फॉर्म्युला काय आहे हे बेटा, याचा फॉर्म्युला काय, याचा फॉर्म्युला फक्त तो जो फॉर्म्युला होता का नाही 8a स्क्वेअर डिवाइडेड बाय 3m क्यूब, तो जो फॉर्म्युला होता त्याला 27 ने मल्टिप्लाय करायचं. 27 ने मल्टिप्लाय केल्यावर 72 येते, बरोबर. 3 1 3 9 9 7 9 8 72, 72 a स्क्वेअर बाय m क्यूब. इथं पण 72 a स्क्वेअर इंटू m क्यूब, बरोबर. तोच फॉर्म्युला, फक्त त्याला 27 ने मल्टिप्लाय करायचं. c जर असेल ओरिजिन मधून पास होत नसेल तर 27 ने मल्टिप्लाय करायचं. हे बघ, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड ही लाईन दिलेली आहे आणि हा पॅराबोला दिला, बरोबर का. हा पॅराबोला कुठल्या शेपचा सांगा बघू, यू शेपचा, बरोबर का. यू शेपचा आहे, यू आणि स्ट्रेट लाईन, आणि y इज इक्वल टू mx प्लस c आहे. हा हे x इकडे गेला, बरोबर का. x इकडे गेला तर प्लस x होतो, बरोबर. x प्लस 2 होत आहे. y इज इक्वल टू mx प्लस c, m ची व्हॅल्यू 1, आणि इकडून काय भेटेल आपल्याला x स्क्वेअर इज इक्वल टू 4b y, x स्क्वेअर इज इक्वल टू 4by असतो. 4by, 4b ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. 4b ची व्हॅल्यू 1 आहे, तर b ची व्हॅल्यू किती असणार आहे 1/4 असणार. त्याला b म्हणा, a म्हणा, काय आपण येते का लक्षात. m आणि a ची व्हॅल्यू फक्त लागायची ह्या फॉर्म्युल्यामध्ये, फक्त 27 ने मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात नाही जरी राहिलं, 8/3 a स्क्वेअर इंटू m क्यूब होता, बरोबर का. त्याला 27 ने मल्टिप्लाय केल्यावर हा फॉर्म्युला. सगळे फॉर्म्युले लक्षात नाही राहिले, ते 2 फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी चालेल. लेटेस्ट टर्मला फक्त m डिफाईन नाही म्हणायचं, आणि त्याच्यानंतर ना लाईन दिली असेल तर त्या लाईनच्या स्लोपने एकदा डिवाइड करायचं, एकदा मल्टिप्लाय करायचं, आणि ह्याच्यामध्ये फक्त 27 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 6 वेगवेगळे फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज नाही, ठीक आहे. हे बेटा, त्याच्यामध्ये इलिप्स आणि